खेळला होता. म्हणजे जो संघ कदाचित पहिल्याच फेरीमध्ये गारद होतो, केनिया संघ सेमीफायनल मध्ये होता, अफगाणिस्तान संघाला देखील विसरून चालणार नाही. काय पद्धतीने खेळला होता. मागील तुम्ही T20 विश्वचषक बघा किंवा वर्ल्ड कप बघा, अगदी सेमीफायनल पर्यंतचा प्रवास अफगाणिस्तान संघाचा देखील झाला होता. म्हणजे या नौख्या संघांना आपण कमी लेखून चालणार नाही आणि त्यांच्या विरोधात आता 12 चेंडू आणि 38 ची गरज. 12 बॉल 38 ही ओव्हर अत्यंत महत्त्वाची आहे टीम वडवलीसाठी, त्याचबरोबर टीम आंथरडवर्डीसाठी, कारण हा सामन्याचा तर निर्णायक षटकाचा केलाय. पहिलाच बॉल रॉनीचा फटका, स्वतः गोलंदाज विजय स्वीकारली आहे कॅच, झटका बसलाय वडवलीला. रॉनी बेस्ट बॅटर या संघाचा, इथून परततोय फलंदाज बाद दिसे. मैदानाच्या आतमध्ये बघू शकाल तुम्ही 11 बॉल आणि 38 धावांची गरज. आता ही मॅच फिरवण्यासाठी एकतरी फलंदाजाला त्या ठिकाणी बाउंड्रीज माराव्या लागतील. जर का बाउंड्री झाल्या नाही तर स्कोर थोडा दूर राहील, कारण 11 बॉल 38 6 षटकार आहेत किमान या धावसंख्येसाठी. आणि फटका हवेत आहे पकडली आहे प्रथमेशने कॅच. धावांची गरज आहे. 2 बॅक टू बॅक विकेट. बघायचं आता गोलंदाज इथून ती विकेट हॅट्रिक संपादित करणार का. 2 बॉल आणि 2 विकेट, 38 धावा. धावसंख्या दूर राहत चालली आहे. धावसंख्येचा जो पल्ला गाठायचा आहे त्यासाठी अजूनही 38 धावांपासून दूर आहे हा संघ. विजयचा हा चेंडू, विकेट हॅट्रिकची संधी आणि कमावली आहे विकेट हॅट्रिक. टीम आंथरडवर्डीचा गोलंदाज वैष्णवी कन्स्ट्रक्शन आता मात्र सिकंजा कसलेला आहे आणि वडवली संघाला इथे 3 लगातार विकेट घेत विजय डायरेने कमावले विकेट हॅट्रिक. 8 धावा अवघ्या स्कोर कार्ड वरती आहेत आणि 9 चेंडू मध्ये धावा पाहिजेत आता 38. अर्धा संघ इथे गारद करत असताना फलंदाज इथून बाद होत आहेत आणि आता अडचणी भरपूर आहेत, कारण 9 बॉल 38 6-6 36 2 धावा जास्त आहेत. 6 षटकार आणि 2 धावा म्हणजे किमान 7 बॉल तरी लागतील. चेंडू राहिले ते 9. आता प्रत्येक बॉल मॅच डिसायडर बॉल आहे. जर का हे पुढचे 3ही चेंडू त्या 3ही चेंडूवरती धावा आल्या नाहीत तर मात्र वडवली संघ या चेस पासून थोडा दूर राहू शकतो. आणि बघायचं विजय 3 बॉल मध्ये 3 घेतल्यात, विकेट 6 आउट झाल्यात, धावा आहेत फक्त 8. विजयचा हा चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये वेगवान गोलंदाजीचा नमुना इथे पेश केला. अनपेक्षित गोलंदाजीचा इथून देखावा करत असताना विजय टॉप क्लास ऑलराऊंडर या संघाचा. बॅटिंग मध्ये आज काही करू शकला नाही, बॉलिंग मध्ये त्याने विकेट कमावल्यात. आणि आता पुढील बॉल कोलात होता समोर, एका धाब्याचा ट्राय केला जाणार नाही. 5ही चेंडू तुम्ही बघू शकाल डॉट फेकलेत. आज 2 मेडन ओव्हर टाकल्या होत्या बीड संघाच्या गोलंदाज रवी फुलावरेने आणि आता आंथरडवर्डीचा विजय डायरे 5 लगातार डॉट बॉल फेकत मेडन ओव्हर कडे त्याची वाटचाल. मेडन ओव्हर टाळ होऊन जाऊ द्या गोलंदाजीसाठी. मेडन षटक हाताळलं, एकही धाव त्याने दिली नाही. विकेट हॅट्रिक विथ मेडन ओव्हर.